डबल दर्जा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गल्हाटी धरणाच्या पाण्यासाठी आंदोलनाचा तिसरा दिवस। अंबर तालुक्यातील दाढेगाव येथे गल्हाटी धरणाच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या कळशी आंदोलनाचा आज तिसरा दिवस। पाण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आज शेतकरी आणि ग्रामस्थांची संख्या वाढली असून शेतकरी पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। डोक्यावर कळशी घेऊन शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवलाय। मात्र आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय। दरम्यान 25 ऑगस्टच्या आंदोलनाचे वेगळे रूप पाहायला मिळणार असा इशारा ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी दिलाय। तसेच गोंदी पोलिसांकडून आजही आपल्याला संरक्षण मिळाले नसल्याचे काकडे यांनी सांगितले। 25 ऑगस्टला काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी गोंदी पोलीस आणि शासनाची असेल असा गंभीर इशाराही त्यांनी दिलाय। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आकाश में तारे बहुत होते हैं, आकाश में तारे बहुत होते हैं, लेकिन चांद जैसे नहीं। महाराष्ट्र में ग्राम पंचायत जैसे बहुत है, लेकिन राजू भाई काकडे जैसे नाही, राजू भाई काकडे जैसे नाही। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जगाच्या कल्याण संताची विभूती, देह कष्टविधी परोपकारी। त्याप्रमाणे राजूभाऊ काकडे दाढेगावचे ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यांना जमीन नाही। काय सामाजिक कार्यकर्ता, दाढेगाव ग्रामपंचायत सदस्य। 17 पासून हे आगळं वेगळं जन आंदोलन चालू आहे। 17, 19, 21 आज तिसरा दिवस आहे। शासन प्रशासन अजून भेट द्यायला नाही आलं, पोलीस प्रशासन प्रोटेक्शनला नाही। यानं तातडीनं शिष्टमंडळानं बैठक घ्यावा। कुठं मुंबईला असो, जे ज्यांच्याकडे बी राधाकृष्ण विखे पाटील असो, ज्यांच्याकडे जलसंधारण मंत्री खातं आहे त्यानं सर्व शेतकरीनं कुठं बी जालन्याला असो या संभाजीनगरला कुठं बी शिष्टमंडळाची बैठक व्हावा यांची वरिष्ठाची। आणि तातडीनं जे डावा कालवा आपला वडी गोदरीपासून जे पाट आहे त्या कॅनलमधून गल्हाटी धरणात पाणी सोडण्यात यावा। जे 25 ते 30 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा, की पाणी हा निसर्गाची देणगी आहे, बाबासाहेबांनी हा लढा दिलेला आहे। असंच परिस्थिती झाली की ह्या धरणामध्ये आणि जालना जिल्ह्यात हे धरण सर्वात गल्हाटी धरण मोठं आहे आणि ह्या धरणामध्ये कुठलं बी पाणी राहिलेलं नाही आतापर्यंत। घोषणा द्या। जय जवान, जय किसान, जय